नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू। बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तरुण तडफदार आणि गोरगरीब शेतकरी व सामान्य लोकांचे कामं करणारे लोकप्रिय तहसीलदार असलेले राकेश अण्णासाहेब गिड्डे यांचा आज 9 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अंबाजोगाई ते लातूर रोडवर रेणापूर फाटा ते नेहरू नगर दरम्यान त्यांची कार पलटी उलटी होऊन भीषण अपघात झाला। यामध्ये तहसीलदार गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे केज तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघात स्थळावरून गिड्डे यांचा मृतदेह रेणापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात हलवला आहे। यावेळी बघ्यांची गर्दी मोठी होती। तहसीलदार गिड्डे हे एकटेच त्यांची MH10-009895 क्रमांकाच्या कारने केजहून अंबाजोगाई मार्गे लातूरकडे येत होते आणि पहाटे 5च्या सुमारास त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी उलटी होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये पडली। या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला। तहसीलदार गिड्डे हे अत्यंत शिस्तप्रिय, शांत स्वभावाचे होते। केज तालुक्यात 2 वर्षापूर्वी ते रुजू झाले होते। त्यांनी शेत रस्त्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाग्यावर सोडवले। ते कोणाचीही अडवणूक करत नव्हते। तहसीलदार राकेश गिड्डे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील एरंडोली गावचे रहिवासी आहेत। कोल्हापूरमधून त्यांनी इंजिनिअरिंग केली। त्यानंतर त्यांनी MPSC केली। ते सुरुवातीला नायब तहसीलदार म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत होते। त्यानंतर थेट केज येथे तहसीलदार म्हणून त्यांची 2 वर्षापूर्वी नियुक्ती झाली होती। पण आज दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला।